महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत कोणी अडवणूक केल्यास किंवा पैशांची मागणी केल्यास कठोर कारवाई करावी असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले। तर एका कुटुंबातील जास्तीत जास्त 2 महिलांना योजनेचा लाभ घेता येईल असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधान परिषदेत सांगितलेलं आहे। तसंच या योजनेत काही महत्त्वाचे बदल करण्यात आल्याचं महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी विधान परिषदेत सांगितलं आहे। त्यानुसार ज्यांच्याकडे पिवळं आणि केशरी राशन कार्ड असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखल्याची अट शिथिल करण्यात आली आहे। तसंच 21 ते 65 वयोगटातील प्रत्येकी एका कुटुंबातील अविवाहित महिलेलाही या योजनेचा लाभ मिळणार आहे। महत्त्वाचं म्हणजे एखाद्या परराज्यातील स्त्रीचा महाराष्ट्राचा रहिवासी असलेल्या पुरुषाशी विवाह झाल्यास ती महिलाही या योजनेची लाभार्थी ठरणार आहे। ज्या 2 योजना महिला भगिनींसाठी आम्ही केल्या त्या एक अतिशय जिव्हाळ्याच्या पोटी केलेल्या आहेत आणि म्हणून सर्व प्रशासनाला देखील आमच्या सूचना आहेत की शासन ज्या आत्मीयतेने या योजना सुरू केलेल्या आहेत त्याचा लाभ प्रत्यक्ष महिला भगिनींना मिळाला पाहिजे। त्यांची गैरसोय होऊ नये, त्यांची अडचण होऊ नये, त्यांना कुठेही कुचंबना होऊ नये आणि त्यांच्याकडून कुणीही पैशाची मागणी करता कामा नये अशा प्रकारचे सक्त आदेश दिलेत। यामध्ये कोणी लापरवाही करेल त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल हे आम्ही सांगितलेलं आहे। आमच्या सर्व भगिनींना विनंती करतो, कोणीही एजंटच्या नादी लागू नका। कोणी जर एजंट येत असेल तर तक्रार करा। अमरावतीमध्ये एका सरकारी कर्मचाऱ्यांनी गडबड करण्याचा प्रयत्न केला, काल त्याला नोकरीतनं काढून टाकलं, सस्पेंड केलं आणि त्याला बडतर्फ देखील करण्याचा विचार राज्य सरकार करत आहे। यासोबत सेतू केंद्र वगैरे यांनी किंवा आपल्या अंगणवाडी सेविका असतील या सगळ्यांनी या योजनेमध्ये मदत करावी म्हणून प्रति व्यक्ती किंवा प्रति फॉर्म 50 रुपये राज्य सरकार त्यांना देणार आहे आणि याच्या वरचे पैसे जो सेतू केंद्रवाला घेईल आणि तशा प्रकारचा पुरावा मिळेल त्यांचं सेतू केंद्र रद्द करण्यात येईल हाही निर्णय घेण्यात आला। ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रापासून सूट देण्यात येत आहे। ज्यांचं पिवळं आणि केशरी रेशन कार्ड आहे त्यांना उत्पन्नाचे दाखल्याची अट जी आहे ती आपण शिथिल केलेली आहे। सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ हा देण्यात येणार आहे। त्यामुळे घरातील विवाहित स्त्री सोबत त्या घरातील एक अविवाहित महिला असेल, मुलगी असेल, तिला सुद्धा ती जर 21 ते 60 या 65 या वयोगटातील असेल तर तिलाही आपण या योजनेअंतर्गत लाभ देणार आहोत। तर यावेळी योजनेत काय नेमके बदल झालेत पाहूयात ग्राफिकच्या माध्यमातून। 31 ऑगस्ट पर्यंत महिलांना अर्ज करता येईल। ऑगस्टमध्ये अर्ज केला तरी 1 जुलैपासून अनुदान। आदिवास प्रमाणपत्राची अट शिथिल। 15 वर्षापूर्वीचं रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, जन्म दाखला यापैकी 1 एकर शेतीची अट वगळली। 21 ते 65 वयोगटातील प्रत्येकी एका कुटुंबातील अविवाहित महिलेला योजनेचा लाभ। परराज्यातील स्त्रीचा महाराष्ट्रातील पुरुषाशी विवाह झाल्यास त्या महिलेला योजनेचा लाभ। पिवळं आणि केशरी रेशन कार्ड धारकांना योजनेत खास सूट।